आकाशवाणी मुंबई. भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी. राज्यातल्या 48 मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी यंत्रणा सज्ज. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपा, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवारांची घोषणा. राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी तातडीनं पावलं उचलण्याची शरद पवार यांची राज्य सरकारकडे मागणी. देशातले दोन्ही शेअर बाजार विक्रमी पातळीवर, फारशा चढ उताराशिवाय दिवसभर व्यवहार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 4 ते 5 दिवसात दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीनं होण्याच्या दृष्टीनं यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. राज्यातल्या 48 मतदारसंघात मतमोजणी केंद्रांवर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण 289 हॉलमध्ये 4,309 मतमोजणी टेबलाची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त राहील. लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरून उद्या निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येणार आहे. तसंच निवडणूक निकालाचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम निवाडा जनतेचा हा कार्यक्रम सकाळी 9 वाजल्यापासून सादर होणार आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपानं 3 उमेदवारांची यादी आज जाहीर केली. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे यांना उमेदवारी मिळाली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार हे उमेदवार आहेत. शिवसेनेनं कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघातून संजय मोरे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. या 3 मतदारसंघांसह नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 7 जून आहे. दरम्यान विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी 3 उमेदवारांनी आज 6 अर्ज दाखल केले. प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह निशांत रंधे, राजेंद्र निकम यांनी अर्ज दाखल केला आहे. अॅडव्होकेट संदीप गुळवे यांना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं उमेदवारी दिली आहे. या जागांसाठी 26 जूनला मतदान होणार असून 1 जुलैला निकाल जाहीर होईल. विद्यमान सदस्यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ येत्या 7 जुलैला संपत आहे. राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. पाणी टंचाईमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरताही निर्माण झाली आहे. या समस्येकडे लक्ष वेधूनही राज्य सरकारनं कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही असं पवार यांनी पत्रात म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीतील फरक प्रकरणात न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत विजयी उमेदवारास विजयाचे प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी याचिकाकर्ते तथा समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉ. अनिल राठोड यांनी लेखी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे दिली आहे. असे प्रमाणपत्र देणं हा न्यायालयाचा अवमान असल्याचं राठोड यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 31 मे रोजी सुनावणी सुरू झाली. केंद्रीय निवडणूक आयोग, यवतमाळ आणि वाशिमचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी न्यायालयात हजर राहून स्पष्टीकरण द्यावं असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमधल्या ग्रामस्थांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या उपोषणाला विरोध केला आहे. त्यांच्या उपोषणाला परवानगी देऊ नये असं निवेदन गावातल्या काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. उपोषणामुळे गावातला सामाजिक सलोखा बिघडत असल्याचं कारण गावकऱ्यांनी या निवेदनात नमूद केलं आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं काय तयारी केली आहे अशी विचारणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबईतल्या 24 पैकी 15 वॉर्डांमध्ये सहाय्यक आयुक्त पूर्णवेळ नाहीत. त्याची सद्यस्थिती काय आहे? मिलन सभेजवळच्या पावसाच्या पाण्याच्या भूमिगत टाकीची सद्यस्थिती काय आहे? 18 जानेवारी 2023 रोजी सुरू झालेल्या मेगा घोटाळ्यात रस्त्यांच्या कामांची नेमकी स्थिती काय आहे असे काही प्रश्न त्यांनी एक्सवरून विचारले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातल्या महामार्गांवरच्या पथकराच्या दरात 5% वाढ केली आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे.
देशातल्या महामार्गांच्या जाळ्यावर एकूण 900 पथकर नाके आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी म्हणजेच निवाडा जनतेचा. कोण हरणार, कोण जिंकणार, कोणत्या मुद्द्यावर जनता कौल देणार, म्हणजेच निवाडा जनतेचा. लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम निवाडा जनतेचा. अवश्य ऐका. येत्या 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून थेट प्रसारण अस्मिता वाहिनीवर. निवाडा जनतेचा. प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती निवाडा जनतेचा. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदानोत्तर अंदाजांमध्ये देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्पष्ट बहुमतासह स्थापन होणार असल्याचं दिसल्याने देशातल्या शेअर बाजारांनी आज नवे विक्रम नोंदवले. सुमारे 2600 अंकांच्या तेजीनं सेन्सेक्समध्ये आणि सुमारे 800 अंकांच्या तेजीनं निफ्टीचे व्यवहार सुरू झाले. संपूर्ण दिवसभरात किरकोळ चढ उतार वगळता सातत्यपूर्ण वाटचाल दोन्ही निर्देशांकांनी केली. दिवसअखेर सेन्सेक्स 2507 अंकांची उसळी घेऊन 76,469 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 733 अंकांची मोठी वाढ नोंदवत 23,264 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीही सुमारे 2,000 अंकांची वाढ नोंदवून 50,980 अंकांवर बंद झाला. या सर्व निर्देशांकांची ही विक्रमी पातळी आहे. दिल्ली पडगा दहशतवाद मॉड्यूल प्रकरणात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं इसिस या दहशतवादी संघटनेच्या 17 कट्टर हस्तकांविरोधात आज नवी दिल्लीतल्या पतियाळा हाऊस विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. त्यात महाराष्ट्रातल्या 15 जणांचा समावेश आहे, तर एक उत्तराखंड आणि एक हरियाणातला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेल्यांची संख्या आता 20 झाली आहे. मार्च 2023 एनआयएनं तिघांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बार्बाडोस इथं झालेल्या सामन्यात नामिबियानं ओमानचा सुपर ओव्हरमध्ये 11 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान न्यूयॉर्क इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या 5 तारखेला आयर्लंड विरुद्ध होणार आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं ओळख विधिमंडळ कामकाजाची या विषयावरची एकदिवसीय कार्यशाळा आज घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधिमंडळ सचिवालयाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे आणि प्रधान सचिव जितेंद्र भोळे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. पत्रकारांनी विधिमंडळ कामकाजाचं वार्तांकन मुद्द्यानुसार करावं, जेणेकरून त्या विषयांशी संबंधित व्यक्तींना त्याची मदत होईल, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केली. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एक कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कार चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 4 ते 5 दिवसात दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं आज हवामान विभागानं सांगितलं. येत्या आठवडाभरात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. कालपासून राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात काल किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान यवतमाळ इथं 45 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी. राज्यातल्या 48 मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी यंत्रणा सज्ज. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपा, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवारांची घोषणा. राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी तातडीनं पावलं उचलण्याची शरद पवार यांची राज्य सरकारकडे मागणी. देशातले दोन्ही शेअर बाजार विक्रमी पातळीवर, फारशा चढ उताराशिवाय दिवसभर व्यवहार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 4-5 दिवसात दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.